आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते राजगुरुनगरमध्ये. आम्हा बायकांना नेहमीच असा प्रश्न पडतो की रोज रोज तुम्हाला खायला द्यायचं काय, कारण होतं काय घरातलं साहित्य काय वेगळं येत नाही ना, त्याच्यामुळे आहे त्याच पदार्थांमधून आहे त्याच साहित्यांमधून आम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण बनवायचं असतं. म्हणूनच आज आम्ही खास नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला शिकवतो. हे पदार्थ कुठचे आहेत आणि कोणाच्या घरी जाऊन शिकतोय ते बघूया. आपण आलो आहोत माधुरी खेडकर यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आणि मला सांगा की आपल्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आता मोठे दीर, जाऊ, सासू सासरे, मी आणि माझे मिस्टर. अच्छा. आमची जॉईंट फॅमिली आहे. हा. आणि 2 छोट्या मुली, एक पुतणी आणि एक माझी मुलगी. काय वय काय त्यांची? एक 4 वर्षाची, एक 3 वर्षाची. धमाल म्हणजे घरामध्ये 4 वर्ष आणि 3 वर्ष म्हणजे घरामध्ये सॉलिड धमाल. आणि त्यांना काय काय आवडतं खायला प्यायला? अजून सगळं खायला लागलंय का आपण? हो, अगदी सगळं खातात. अगदी हॉटेलमध्ये गेला तुम्ही तर पेपर नॅपकिन कसा घ्यायचा हे पासून फिंगर बॉल मागेपर्यंत सगळं व्यवस्थित घेतात. आणि त्यातल्या त्यात माझ्या मुलगी 4 वर्षाची, पण तिला अत्यंत खाण्याची आवड आहे. सगळे वेगवेगळे पदार्थ रोज विचारते, आई संध्याकाळी आज काय खाणार आहेस? सगळ्यात आधी प्रश्न. म्हणजे ऍक्च्युली आम्ही ते खवय्ये आहेत म्हणून इथे खेचत असे पोचलेलो आहोत ना दोघी जणी. आणि त्यांच्या वडिलांना किंवा तुमच्या सासू सासऱ्यांना वगैरे काय आवडतं? माझे सासरे सुद्धा ते खवय्ये आहेत आणि ते उत्तम पदार्थ सुद्धा करतात. स्वतः बनवतात? हो, अगदी उत्तम. अरे वा. आणि सासूबाईंना वगैरे म्हणजे सगळ्यांनाच वेगळं खायला आवडतं. असं वेगवेगळे पदार्थ वगैरे आवडतात सगळ्यांना. तुम्ही खाल्लेत कधी सासऱ्यांच्या हातचं? अगदी. ते नेहमी काही ना काहीतरी करत असतात. आम्हाला कंटाळा आला तर म्हणतात तुम्ही बसा, आज मी करतो भाजी वगैरे. म्हणजे व्यवस्थित आणि छान करून देतात सगळं. कसल्या नशीबवान आहेत. अरे कुठचे उपास करता आणि कुठच्या पोथ्या वाजता ते मलाही सांगा ना. म्हणजे मग मी त्याचा प्रसार आणि प्रचार दोन्ही करीन की अरे असं करत जा, म्हणजे मग आपल्याला पण असं सासर मिळेल आणि असं सगळे घरातली मंडळी मिळतील, होय की नाही? अगदी. मग आणि तुमचं म्हणजे तुम्ही नोकरी वगैरे करता का घरी? नाही, आमचं नेहरू चौकात दुकान आहे, मधुरा डेअरी अँड स्वीट्स. तर तिथे सगळे आमचे दूध, दही, चक्का, पनीर असे पदार्थ असतात दुकानामध्ये. अरे वा. मला वाटतं राजगुरुनगर मध्येच अतिशय चांगल्या क्वालिटीचं दूध, दही, तूप हे सगळं मिळतच ना. कारण मागच्या वेळेला सुद्धा मी भरपूर इकडनं आले होते. मी एकदा राजगुरुनगरमध्ये, तेव्हा तूप भरपूर घेऊन गेले होते. आणि आता पण मी घेऊन जाणार आहे सगळं डब्बा भरून. तर मला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला स्वतःला काय छंद आहेत, काय आवडतं तुम्हाला? मला असं माझं क्लॉथ पेंटिंग वगैरे झालेलं आहे, सिरामिक क्लॉथ पेंटिंग वगैरे. पण आता लग्नानंतर घरचं दुकान वगैरे असल्यामुळे थोडंफार आता कमी झालंय ते. रिटेल पण आहे तिथे? हो, रिटेल पण आहे. पण मग तुम्हाला वेळ मिळतो दुकानात जायला वगैरे? हो, दुकानात जावंच लागतं. म्हणजे अख्खा दिवस जरी दुकानात गेलं म्हटलं तरी चालेल. बापरे. पण मग कसं सांभाळता तुम्ही सगळेजण? कारण जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर घरात सुद्धा तेवढी गडबड असते. उलट जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे मला आधार असा आहे की जाऊबाई सुद्धा तेवढीच बरोबरीने मदत करतात. मी नसले तर त्या करतात, त्या नसले तर मी करते. त्यामुळे आम्हाला तसं म्हणजे जॉईंट फॅमिलीचा हा एक फायदा होतो की समजा दुकानात यायला उशीर झाला तर स्वयंपाक तयार असतो, करावा लागत नाही. जाऊबाई सासूबाई वगैरे करून ठेवतात. पण मग ते आळीपळीनी असेल ना? आळीपळीनी. जेव्हा त्यांना वेळ नसतो तेव्हा मी करते, जेव्हा मला वेळ नसतो तेव्हा त्या करून ठेवतात. सासूबाई पण मदत करतात. मस्त मस्त. पण मजा येते खरं. अगदी ना. हे सगळे आनंद कमी होत चाललेले आहेत खरे आपले. पण मला असं वाटतं की आता पुढची पिढी परत हे सगळं जमवून आणेल. कारण मी जेवढ्या घरांमध्ये जाते आणि ऐकते या पुढच्या पिढींकडनं, तर त्यांचं असं म्हणणं असं की नाही, आम्हाला पण माणसं पाहिजेत, सगळे जवळ राहायला पाहिजेत. हळूहळू मला वाटतं परत सगळेजण एकत्र राहणं या ह्याच्याकडे वळतील असं मला वाटायला लागलं. आमच्या 2 मुली आहेत, पण एक जरी गावाला गेली तरी एकेला करमत नाही. म्हणजे इतके आता दोघी जणी क्लोज राहतात, व्यवस्थित राहतात. भांडतात, ते भांडणं होतात. एखाद्या वेळेस जर मी माहेरी गेले तर हिला करमत नाही, किंवा त्या माहेरी गेल्या तर माझ्या मुलीला करमत नाही. क्या बात आहे. असंच असू दे, कायम असंच राहू दे. आणि त्यामुळे आणि मला वाटतं हे सगळं एक छान छान खाणी तुमच्या घरामध्ये बनतात
म्हणून सुद्धा हे सगळं टिकून राहतं. तर आम्हाला पण शिकवा की असं तुम्ही काय खाता की ज्याच्यामुळे इतकं हे प्रेम वाढीला लागलेलं आहे तुमच्यातलं, हे आम्हाला कळायला खूप आवडेल. तर तुम्ही आज आम्हाला जे पदार्थ शिकवताय तर त्यातले 2 पदार्थ, 2 तुम्ही आणि 2 मी आणि 2 जाऊबाई. माझ्या जाऊबाई शिकवतात. जाऊबाई शिकवतात. तर तुम्ही जे 2 पदार्थ शिकवताय तर त्यातला पहिला पदार्थ कुठचा आहे? त्यातला आपण आता स्टफ कॅप्सिकम करणार आहोत. स्टफ कॅप्सिकम. बरं, मग मला नीट साहित्य सांगा म्हणजे आमचे प्रेक्षक सुद्धा लगेच लिहून घेतील. हा, साहित्य: बिया काढलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, कांद्याची पात, बारीक चिरलेला कोबी, उकडून स्मॅश केलेला बटाटा, मीठ, बारीक चिरलेली साधी मिरची, आलं, बारीक चिरलेला लसूण, चवीपुरती साखर, सोया सॉस आणि विनेगर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि माधुरी, आता काय करायचंय? आपल्याला स्टफ कॅप्सिकम करायचं आहे. आणि हे जी साहित्य तू घेतलंयस त्याची सुरुवात काय करायची? सुरुवात आपल्याला तर ह्याची पहिली चायनीज भाजी बनवून घ्यायची आणि मग ती कॅप्सिकम मध्ये स्टफ करून कॅप्सिकम वाफायला ठेवायची. आणि आता आपण ती भाजी आधी बनवतोय, स्टफर आपण स्टफ कॅप्सिकम बनवतोय ना. बरोबर. तर त्याच्यामध्ये एक चायनीज भाजी घालतोय आपण, तर ती भाजी आधी बनवतोय. तेल तापत ठेवलेलं आहे. काय हवंय आधी? आपण सगळ्यात पहिल्यांदा ही कॅप्सिकम घालूया चिरलेली. अच्छा, आणि मग हे कधी घालायचं, लसूण आलं वगैरे? ते नंतर, कारण हे जरा परतायला थोडा वेळ लागतो ना. हे थोडंसं अर्धवट असलं तरी चालतं चायनीज भाजीमध्ये. हा हा, बरोबर. फार लसूण तळलेला लागत नाही ना, म्हणून. घालू मी? तुम्ही परतायला घातलं. किती किती सांगा मला. हो, बस. तुमच्याकडे ह्या म्हणजे कुठलेही पदार्थ करायचे असतील तर ते क्वांटिटी पण बऱ्यापैकी लागत असेल ना, जॉईंट हो, फॅमिली. जॉईंट फॅमिली असल्यामुळे. आणि सणवार कुठचे तुमच्याकडे केले जातात? सगळे कुळधर्म कुळाचार आहेत घरातले. शिवाय आपले 12 सण पण आम्ही जवळजवळ सगळेच करतो. तुम्ही कुठचे आहात मूळचे? मी मूळची पंढरपूरची आहे, पण वडील चिंचवडला असल्यामुळे मी चिंचवडला सगळं झालं. आणि शिक्षण. खेडकर फॅमिली कुठची आहे मूळची? खेडकर फॅमिली इथलीच आहे मूळची. मूळची राजगुरुनगरचीच आहे. हो. कोबी घालूया आपण. थोडा घाला, अजून थोडं चालेल. बस. ह्या दोघी जणी खायला लागले का हे असं? हो, अगदी. फक्त थोडंसं कमी तिखट केलं की खातात मग. कारण तुमची छोटी आहे ती अगदीच छोटी आहे, चिमुरडी ना. पण फटाका आहे ती अक्षरशः फटाकडी आहे. गप्पा मारायला फार आवडतात. आणि दोघी जणी, म्हणजे मोठी पुतणी ना, तिचं नाव काय? माझ्या मुलीचं नाव आहे साक्षी आणि पुतणीचं नाव आहे ईश्वरी. ईश्वरी. हो. दोघी खूप गोड आहेत आणि इतकं छान एकमेकांना, जसं या जावा राहतात तसंच त्या दोघी जणी एकमेकांना इतकं छान सांभाळून राहतात. कारण मला आल्या आल्या त्या भेटल्या. हो. आणि मग मी त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्या आणि टाइमपास केला. आता आपण गाजर घालूया. बस बस. ह्या सगळ्या निमित्तानं त्यांना भाज्या खायची पण सवय. हो, ते मेन आहे. सगळ्यांच्यात बसून खाल्लं की सगळ्याच गोष्टी खाल्ल्या जातात अगदी. मुलांच्या ना. आता आपण लसूण घालूया. बारीक छान कापलं. बारीक छान चिरलेला लसूण आणि थोडं आलं. किसलेलं आहे ना. हो, आलं किसलेलं. तो बस. ग्रीन चिली घालू? एक 5 मिनिटात. लसूण थोडासा झाला की मग घालूया, कारण लसूण आपण उशिरा टाकलाय ना जरा. थोडी. हो, आपली मुलं खाणार आहेत म्हटलं. हो, जरा थोडं. आणि देताना आपण काढून देऊ त्यांना. बस. तर काय राहिलंय? कांद्याची पात घालूया. ती चालेल भरपूर ना? हा, ती चालते भरपूर. आणि ती उशिरा टाकायची कारण मग ती हिरवी राहते. आणि घरी कांद्याची पात आणि ढोबळी आणली की लगेच छोटी मुलगी माझी विचारते, आई आज चायनीज करणार आहेस का? एवढं कळतं, एवढं माहितीये तिला सगळं. बापरे. बरं, ह्याच्यामध्ये आपण जो तुम्ही बटाटा उकडलाय तो कधी घालायचा? तो नंतर आपण जेव्हा कॅप्सिकम भरतो ना तेव्हा वरून त्याला थोडंसं पॅक करायसाठी बटाटा लावायचा वर. अच्छा, ओके. आपण आता हे घालूया, सोया सॉस 2 चमचे.
थोडं अजून घातला तरी चालेल. 1 चमचा व्हिनेगर, चवीपुरतं मीठ आणि साखर घालूया. बस एवढीशी ना. हा बस चवीपुरते अगदी. आता मेन आपली जी तुम्ही चायनीज भाजी म्हणाला हो. होता तर ती झालेली आहे हो ना. ठीक आहे, मग आता ते कॅप्सिकम मध्ये भरायची. हो, 1-5 मिनिटं आपण वाफ येऊ दे, मग कॅप्सिकम मध्ये भरूया. बर, पण मला सांगा की तुम्ही तो बटाटा वगैरे लावणार कॅप्सिकम मध्ये म्हणजे भरल्यानंतर, हा. पण मग त्याच्यानंतर ती शिमला मिरची काय स्टीम करणार? हो, स्टीम करणार. स्टीम करणार काय तेल घालून वगैरे? हा, थोडंसं खाली तेल घालायचं पॅन मध्ये आणि ती बटाटा लावलेली बाजू पॅन मध्ये ठेवून स्टीम करायची. अच्छा, असं उलट स्टीम करायचं, म्हणून खाली बटाटा लावायचा. हो, मस्त. ठीक आहे, आपण 1-2 मिनिटाला वाफ आणूया आणि मग ती शिमला मिरची मध्ये भरायची तयारी करूया. झालेली आहे सगळी तयारी. भाजी आलेली आहे आपली चायनीज भाजी, आणि हा फक्त उकडून मॅश केलेला बटाटा. त्याच्यात काही घातलेलं वगैरे काही? मीठ आहे थोडंसं मीठ. हो. बरं, आता ही भरायची. हे स्कूप करून घेतलेले आहेत हो, त्या शिमला मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण चायनीज भाजी भरून वरून बटाट्याने पॅक करणार आहोत. सील. हो, ठीक आहे, भरूया भाजी. हो. ओके, ह्यानी पूर्ण पॅक बंद केली की? पूर्ण पॅक बंद केली की ती भाजी सांडणार नाही, बाहेर येणार नाही. ठीक आहे, आणि मग तुम्ही ठेवताना काय म्हणालात? ती उलटी ठेवायची अशी पॅन मध्ये. ओके, आणि जस्ट स्टीम करायची? हो, स्टीम करायची. जोपर्यंत मिरचीचा रंग बदलत नाही ना तोपर्यंत स्टीम करायची. हा, तर आणि शिमला मिरची ही अशी भाजी आहे की ती थोडीशी क्रिस्पी पण खूप छान लागते, आणि मेन म्हणजे शिमला मिरची रक्तवर्धक खूप आहे. हा, आणि सी विटॅमिन पण भरपूर आहे त्याच्यात. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण करून घेऊया. त्याच्यामध्ये पूर्ण सगळेच आपल्याला तसेच भरून घ्यायचे, चायनीज भाजी घालून आणि वरनं बटाट्याने सील करून. ह्याच्यातच हवं असेल तर कधी थोडंसं चीज घातलं तरी छान लागेल. हो, वरून जेव्हा शिमला मिरची आपण सर्व करू ना गरम गरम, तेव्हा या बटाट्यावर चीज किसून घातलं तरी छान लागेल. मस्त लागेल. ठीक आहे, पूर्ण आम्ही अशा बाकीच्या पण भरून घेतो, म्हणजे मग ते आम्हाला स्टीम करायला ठेवता येतील. भरून झालेल्या आहेत सगळ्या शिमला मिरच्या, आणि आता तेल आपण घेतलेलं आहे, अति नाही पण थोडं घेतलंय ना. त्याच्यावर तुम्ही म्हणालात अशा उलट्या दिशेने ठेवायच्या? उलट्या ठेवायच्या. चायनीज भाजी आपण जी बनवली ती भरून बटाट्यानी सील करून आपण ते करतोय. हा, आणखी एक महत्वाची गोष्ट, शिमला मिरच्या ज्या आहेत त्याचं जे बूड म्हणतो आपण, बॉटम, तर ते कट केलेलं आहे ना. शिमला मिरची प्लेन बसत नाही ना, मग ती बसण्यासाठी थोडं कट केलं. हा, ते लक्षात ठेवा तुम्ही, कारण नाही तर तुम्हाला हा असा फ्लॅट सरफेस मिळणारच नाही. तर ते अगदी निमुळती टोकं आलेली असतात, गुळगुळीत अशी, तर ती जर व्यवस्थित असं एक पातळ स्लाइस तो जर काढला की आपल्याला हा असा भाग त्याचा मिळेल, आणि मग त्याचा बेस पक्का होईल, तयार होईल, आणि मगच त्या तशा राहतील. नाही तर त्या अशा डुगडुगतील जर तुम्ही ते कापलं नाहीत तर. जर तुम्हाला स्टफ कॅप्सिकम किंवा तत्सम कुठचाही स्टफ बनवायचा असेल तर त्याचा बेस असा करून घ्यायला लागतो आधी. हा, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण किती, 5 मिनिटं नाही 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं. मिरचीचा रंग बदलेपर्यंत झाकण काढायचं नाही. ओके, बारीक गॅस करायचा एकदम. ठीक आहे, आता बारीक गॅस आहे आणि शिमला मिरची व्यवस्थित वाफते. तर आता तुम्ही तोपर्यंत साहित्य आणि कृती घ्या. भरलेली भोपळी मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
बिया काढलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली सिमला मिरची, किसलेले गाजर, कांद्याची पात, चिरलेला कोबी, उकडून मॅश केलेला बटाटा, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेला लसूण, साखर, सोया सॉस आणि विनेगर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेली सिमला मिरची, कोबी, गाजर, लसूण, किसलेलं आलं, हिरवी मिरची, कांद्याची पात, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा विनेगर, मीठ आणि साखर घालून भाज्या टॉस करून वाफवून घ्याव्यात. बिया काढलेल्या सिमला मिरची मध्ये तयार भाजी भरून घ्यावी. उकडलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण भोपळी मिरचीवर लावून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून स्टफ्ड कॅप्सिकम 15 मिनिटं वाफेवर शिजवून घ्याव्यात.